नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. कारण सावलीचं डॅशिंग रूप समोर येणार आहे. सावली आता दाखवून देणार आहे ऐश्वर्याला की माझ्या भावाच्या विरोधात तुम्ही जे कारस्थान केलेलं आहे त्याची शिक्षा ही तुम्हाला भोगावीच लागणार आहे. त्यासाठी सावलीला सारंग त्याचबरोबर देवा या दोघांचीही साथ मिळणार आहे. आणि सावली मात्र वाट लावणार आहे, ती म्हणजे या ऐश्वर्याची जणू काही तिचं थोबाड फोडणार आहे. कारण जयंती वहिनी तिला जे बोलणार आहे त्यामुळं सावलीला खूपच वाईट वाटलेलं असतं आणि त्याचमुळं ह्या सर्व गोष्टी होणार आहेत. हे सगळं कशा पद्धतीनं होणार आहे त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सारंग आणि त्याचबरोबर सावली मिळून इकडे कशा पद्धतीनं सखदेवला निर्दोष सिद्ध करत आहेत ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर इकडे आता सखदेव दादाला पैसे मागितलेले असतात. म्हणजे इकडे ऐश्वर्याने सांगितलेलं असतं की गोडाऊनमध्ये काही कामासाठी पैसे हवे आहेत आणि त्या पैशांसाठी तिने 20 लाख रुपये त्या कामासाठी मागितलेले असतात आणि ते 20 लाख रुपये मागितलेले आहेत. म्हणूनच तिथे आता गेलेले असतात. ते म्हणजे सारंग ऐश्वर्याला सांगतो की ठीक आहे, सखदेव दादाला सांगतो की दादा तुम्ही येताना ते पैसे घेऊन या, असं सखदेवला पण सांगितलं जातं. सखदेव दादा म्हणतो की चालेल. आता सखदेव दादाला ते पैसे आणायला सांगितलेले असतात. सखदेव दादा येताना 20 लाख रुपयांची कॅश बॅगेत घेऊन येतो. पण आता ती कॅश अचानक गायब होते. अचानक कॅश कशी गायब झाली? कारण कॅश तर अचानक गायब होऊच शकत नाही, हे सगळं असतं. मग हे सगळं का झालेलं आहे, नक्की काय गोष्टी झालेल्या आहेत, त्या कोणत्याच गोष्टीचा अर्थ लागत नसतो, टोटल लागत नसते. तेव्हा सारंगही विचार करू लागतो. सारंग म्हणू लागतो की काय झालं, अचानक असं कसं झालं की अचानक हे पैसे कसे गायब झालेले आहेत? म्हणजे पैसे तर होते ना, मग हे काय झालंय हा प्रश्न पडलेला असतो. सखदेव दादा म्हणत असतो की मी तर हे पैसे घेऊनच आलेलो आहे, मी काहीच नाही केलेलं, असं सखदेव दादा पण सांगू लागतो. तो म्हणत असतो की नाही, मी काहीच नाही केलेलं. सखदेव दादा घाबरलेला असतो. तेवढ्यात जयंती वहिनी तिथं असते आणि मग ऐश्वर्या आहे ती म्हणत असते कसं आहे माहितीये का, या घरचा नोकर होता ना तीच तुझी लायकी आहे. तुला ऑफिसमध्ये बॉस हे साहेब केलं ना त्याच्यामुळे तू आमच्या डोक्यावर बसलेला आहे, असं ती बोलत असते. तेव्हा आता जयंती वहिनीला कळतं की सावलीच्या घरी सखदेव दादा हा नोकर म्हणून काम करत होता. इथंच आता खूप मोठा राडा होतो. इकडे जयंती वहिनीला खूप राग आलेला असतो. ती म्हणत असते काय, माझा नवरा तुझ्या घरामध्ये घरगडी म्हणून काम करत होता, हे सगळं ती ओरडून ओरडून बोलायला सुरुवात करते. तिला मात्र राग आलेला असतो आणि त्याच वेळी सारंग ठरवतो की आत्ता सखदेव दादाला नोकरीवरून काढायचं नाटक करायचं आणि सखदेव दादाला इथून पाठवायचं. सखदेव दादा एकदा गेला इथून की मग सगळं सत्य समोर येणार आहे हे त्याने ठरवलेलं असतं. त्याचबरोबर तो सखदेव दादाला सांगतो की जातो. आता ऐश्वर्या मात्र खुश होते आणि ऐश्वर्या त्या माणसाला फोन करते आणि सांगू लागते की तू काम व्यवस्थित केलेलं आहे. आता सखदेवला नोकरीवरून काढून टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यवस्थित होणार आहेत, काळजी करायची अजिबात गरज नाही, असं ऐश्वर्याने फोन करून सांगितलेलं असतं. ऐश्वर्याने जेव्हा हे सगळं त्या माणसाला सांगितलेलं असतं तेव्हा तो माणूसही म्हणतो की ठीक आहे. कारण त्याच्यासाठी काय, तो तिथे हुकमाचा ताबेदार असतो आणि तो तयार होतो. तो म्हणतो की चालेल. आता त्याचं काम त्याने केलेलं असतं, परंतु त्याला भीती वाटत असते, जर आपण याच्यामध्ये अडकलो गेलो तर, आपण याच्यामध्ये सापडलो गेलो तर पुढे काय करायचं, हा मोठा प्रश्न त्याच्या पुढेही उभा राहिलेला असतो. तेव्हा त्याला ऐश्वर्या म्हणत असते की काळजी करू नको. इकडे सखदेव दादाला जायला सांगितलेलं असतं आणि सारंगने एक जबरदस्त असं काम केलेलं असतं. सारंगने ठरवलेलं असतं की सखदेव दादाला फक्त जा म्हणून सांगायचं, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत त्या मॅनेज करायच्या. मग त्या क्षणी सारंग इकडे देवाला फोन करतो आणि त्याला सांगतो की एक अर्जंट काम आहे, मी तुझ्याकडे भेटायला येत आहे, असं सांगितल्यानंतर देवा म्हणतो की चालेल ये तू. देवाने आता बोलवलेलं असतं. नक्की काय काम आहे देवाला काहीच माहीत नसतं. सारंग देवाला येऊन भेटतो आणि देवाशी बोलू लागतो. देवाला म्हणतो की अरे एक प्रॉब्लेम झालेला आहे, सखदेव दादाला 20 लाखाच्या फ्रॉडमध्ये तिथे अडकवण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर सखदेव दादाने चोरी केलेली नाही हे मला माहिती आहे. तेव्हा लगेचच इकडे बोलतो तो म्हणजे देवा म्हणतो की काय, म्हणजे माझ्या सिस्टरच्या भावाला म्हणजे माझ्या ब्रदरला अडकवलेलं आहे? नाही, त्याला सोडायचंच आहे आपण, काही प्रॉब्लेम नाही आहे, मी आहे ना तुझ्यासोबत, काळजी करू नको, असं इकडे सारंग सांगत असतो. सारंगलाच देवा सांगत असतो. देवा आणि सारंग आता दोघेही निघालेले असतात. त्यांनी ठरवलेलं असतं की लवकरात लवकर हे सगळं आपल्याला आता घ्यायचं आहे
आणि कशा पद्धतीनं या सगळ्यातून बाहेर काढायचं आहे हे सगळं ठरलेलं असतं। त्या पद्धतीनं दोघांनीही कामगिरी सुरू केलेली असते। सखदेव दादाला बरोबर त्या माणसाला त्या भेटायला पाठवलेलं असतं। सखदेव दादा तिथे येतो आणि म्हणतो की काय हो, तुम्ही असं करायला नको होतं, म्हणजे तुम्ही मला जे अडकवलेलं आहे ना ते काय मला पटलेलं नाहीये, मला तुम्ही सांगायचं होतं ना, तुम्हाला माझा त्रास होत होता तर। तेव्हा ते म्हणत असतात की नाही। इकडे सारंग आता तिलोत्तमाला घेऊन येतो, कारण सारंगने पुरावे मिळवलेले असतात आणि सारंग हा तिलोत्तमाला घेऊन येतो आणि तिलोत्तमाला सांगू लागतो की हे बघा, ही आत्ता अजून ऐश्वर्या वहिनी चुकलेली आहे, प्रत्येक वेळेस ती चुका करत आहे आणि आपण तिला पाठीशी घालायचं, ही गोष्ट पुन्हा पुन्हा होणार नाही, कारण ती जे काय करत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि या सगळ्यातून तिला आता कसं बाहेर काढायचं हा तुझा प्रश्न आहे, असं सारंगने सांगितलेलं असतं। तेव्हा इकडे तिलोत्तमाला राग आलेला असतो। तिलोत्तमा म्हणत असते नाही रे सारंग, तू प्रत्येक वेळेस तिच्यावर आळ घेतोय। तेव्हा सारंग म्हणतो ठीक आहे आई, तुझा विश्वास नाही आहे ना माझ्यावरती, ऑब्वियसली नसणारच आहे, मला माहिती आहे, पण काळजी करू नकोस, मी सांगेल तुझ्या पुढे सगळं सत्य आणेल, तेव्हा तर तुझा विश्वास बसेल ना, असं तो बोलतो। आणि मग आता इकडे सारंग आणि देवा दोघंही निघालेले असतात, कारण त्यांना जाऊन भेट घ्यायची असते, ती म्हणजे त्या लोकांची ज्यांनी हे सगळं कारस्थान केलेलं असतं। आणि मग सारंग आणि देवा तिथे येतात आणि त्या माणसाला म्हणतात की आत्ताच्या आत्ता मला सगळं सांगायचं आहे। देवाने त्यांचे फोन डिटेल्स म्हणजे ऐश्वर्याचे आणि त्याचबरोबर सगळ्यांचे फोन डिटेल्स मागवलेले असतात आणि ते फोन रेकॉर्डवरून कळलेलं असतं की हे सगळं कांड केलेलं आहे ते ऐश्वर्याने केलेलं आहे। आणि मग ऐश्वर्याची आता धुलाई करायची सुरुवात झालेली असते, कारण ऐश्वर्याने जे कांड केलेलं आहे ते इतकं मोठं असतं की सावली म्हणत असते की नाही, आता मी शांत राहणार नाही, प्रत्येक वेळेस माझ्या लोकांच्या विरोधात हे सगळं घडत आहे, पण मी आता शांत राहणार नाही, कारण माझ्या दादाच्या वरती हा चुकीचा आरोप आलेला आहे। आणि मग सावली सारंग सगळे पुरावे घेतात आणि सारंगला तर माहिती असतं निर्दोष कोण आहे। तो माणूस तिथे पैसे मागितले की म्हणत असतो की नाही माझ्याकडे नाही आहे, हे सगळं मला ऐश्वर्या मॅडमनी करायला सांगितलेलं, कॅश मी त्यांच्याकडे दिलेली आहे। आणि मग सावलीला खूप राग येतो। सावली ऐश्वर्याच्या रूममध्ये जाते, तिच्या हाताला पकडते आणि धराधरा ओढत तिला बाहेर घेऊन येते खाली। आता तिलोत्तमा त्याचबरोबर घरातले सगळेजण असतात आणि त्याचबरोबर इन्स्पेक्टर देवालाही आणलेलं असतं, इन्स्पेक्टर देवाही तिथं असतो आणि त्याचबरोबर तो माणूस, हे सगळेजण तिथं आलेले असतात। आणि सगळ्यांच्या समोर आता सावली एक मोठा राडा करणार असते, कारण सावलीला माहिती असतं की ऐश्वर्या काय आहे। ऐश्वर्याने आता तिला तिच्या दादावरती आळ घेतलेला असतो, दादावरती हे सगळं आणलेलं असतं, म्हणून सावलीनं रौद्र रूप घेतलेलं असतं। सावली मात्र भयानक चिडलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणत असते की का केलं तुम्ही हे सगळं माझ्या दादाच्या बाबतीत, का अडकवतोय तुम्ही माझ्या दादाला, त्याची तो काम करतोय ना, तो साधा भोळा आहे आणि हे सगळं तुम्ही मुद्दामून केलेलं आहे। कारण इकडे ती माणसं पण म्हणालेली असतात की काही प्रॉब्लेम नाही आहे, आपण त्यांना फसवू शकतो, सहजासहजी ते अडकू शकतात, असं ते बोललेले असतात। हे त्या फोन रेकॉर्डिंगमध्ये दिसत असतं, कॉल रेकॉर्डिंगमध्ये ऐकायला येत असतं आणि तिथेच मोठा राडा झालेला असतो। आणि आता ऐश्वर्या जी आहे ती पकडली गेलेली असते। ऐश्वर्याने स्वप्नातही विचार केला नव्हता की आपण अशा पद्धतीनं अडकले जाऊ, पण आता ती गेलेली तरच ती अडकली। सारंगला मात्र खूप राग आलेला असतो आणि सारंग म्हणत असतो की सावली खानदेशी एक कानाखाली वाजव, जोपर्यंत तू ऐश्वर्या वहिनीच्या कानाखाली वाजवत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही, कारण ऐश्वर्या वहिनीने आज दादावरती अन्याय केलेला आहे आणि दादा किंवा मी आम्ही दोघंही ऐश्वर्या वहिनीच्या कानाखाली मारू शकत नाही, कारण आमचे ते संस्कार नाही आहेत, त्यामुळं तू आत्ताच्या आत्ता ऐश्वर्या वहिनीच्या कानाखाली वाजवायची आहे। तेव्हा सावली नकार देत असते। तेव्हा मात्र सारंगला खूप राग येतो आणि सारंग तिला म्हणतो की एकदा सांगितलेलं तुला कळत नाहीये का, आत्ताच्या आत्ता कानाखाली वाजवायची। सावली हळूच मारते। तेव्हा सारंग म्हणतो की नाही, आवाज हा सगळीकडे घुमला पाहिजे, कारण ऐश्वर्या वहिनी जसा कांगावा करत असते तसा आवाज तुझ्या कानाखाली ते यांच्या कानाखाली मारलेला आवाज ही सगळीकडे घुमला पाहिजे आणि ऐश्वर्या वहिनीला कळलं पाहिजे की आज तिने केवढी मोठी चूक केलेली आहे। हे सगळं बोलणं सुरू असतं आणि सावली मग खानदेशी कानाखाली वाजवते आणि दाखवून देते की काय होऊ शकतं आणि हे सगळं कुणी केलेलं आहे, हे सगळं कारस्थान समोर आलेलं असतं आणि सारंगने एका झटक्यात ऐश्वर्याची वाट लावलेली असते आणि त्याचबरोबर तिलोत्तमानेही त्यानंतर ऐश्वर्याच्या कानाखाली जाळ काढलेला असतो। थँक्यू।